नमस्कार, मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म। मी सध्या नांदेड जिल्ह्यातील खुरगाव नांदुसा येथे आज भरंत पयाभूती थेरो यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त असंख्य नागरिकांनी भंतेजींना वाढदिवस रूपी शुभेच्छा दिल्या। जवळपास या ठिकाणी जे आहे ते या परिसरामध्ये भंतेजीच्या हस्ते असंख्य नागरिकांनी 2000 वृक्षाची या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि जे आहे ते रक्तदान शिबिर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेले आहे। दंत तपासणी सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेली आहे। पयाभूती थेरो यांनी जे आहे ते काम हाती धरलेले आणि ते काम आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी जे दिसत आहे हे पूर्ण हा जो परिसर आहे आणि हा परिसर पूर्ण म्हणजे या ठिकाणी श्रामनेर दीक्षाभूमी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे। आपण बघू शकता हे दीक्षाभूमी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र असं किती असं हे भव्य दिव्य आणि या ठिकाणी हजारो श्रामनेर या ठिकाणी दीक्षा घेणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे आणि या खुरगाव नांदुसा येथे या ठिकाणी भदंत पयाभूती थेरो यांनी असा एक संकल्प केलेला आहे की या ठिकाणी या नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भंतेजींना शुभ आशीर्वाद देण्यासाठी असंख्य नागरिक आले होते, बौद्ध उपासक आले होते आणि हे जे भंतेजींनी या ठिकाणी जे काही उभं करण्याचा संकल्प केलेला आहे आपण बघू शकता। हे किती मोठं असं बांधकाम आहे। दीक्षाभूमी आहे, श्रामनेर दीक्षाभूमी केंद्र आहे आणि या ठिकाणी जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च करून हे दीक्षाभूमी केंद्र उभारले जात आहे। जे आहे ते आले तेव्हापासून हा श्रामनेर प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प केला आणि जवळपास हे जे आहे ते श्रामनेर प्रशिक्षण केंद्र दीक्षाभूमी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे ते सर्व उपासकांच्या दानातून हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्रची ही इमारत आहे ती उभी राहत आहे आणि या ठिकाणी सर्व जवळपास नांदेडच नव्हे तर हिंगोली, परभणी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी बौद्ध उपासकांनी सकाळपासून हाजरी लावली होती। या संकल्प आहे आणि या ठिकाणी हजारो पुरुष महिला दीक्षाभूमी केंद्रस्थळ पाहण्यासाठी या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी केली होती आणि या दीक्षाभूमी केंद्राचा फायदा जवळपास या नांदेड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील असंख्य बौद्ध उपासकांना श्रामनेर प्रशिक्षण केंद्र दिले जाणार आहे। भिक्षूंना राहण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी एक दर्जाचं या ठिकाणी 3 मजली अशी इमारत या ठिकाणी उभी होत आहे। पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी नांदेड खुरगाववरून भगवान जाधव।